नमस्कार सर्वांना, आजच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये माझ्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजचं विशेष असं आहे की आम्ही आज कचरा जाळायला आलेलो आहे आणि खूप कचरा म्हणजे घरातले जुनी कपडे होते आणि खूप जास्त साचली होती। ती इथे तिथे टाकली की त्यांना काय होतं, कचरा होतो, जनावरं खातात आणि जनावरांनी खाल्लेलं काय चांगलं आहे का? कुत्री, मांजरी, गाया आणि असे सोडून दिलेली जनावरं पण भरपूर सारी असतात, तर ती खातात। मग ते कुठं ना कुठं त्यांच्या पोटात दुखणं, ते जनावरं अशीच कुठेतरी रस्त्यानं मरून पडणं, त्याच्यातून परत आणखीन जंतू निर्माण हे भरपूर प्रकार होतात आणि त्याच्यातून आणखीन जंतूंची निर्मिती जास्तच होती, कारखाना निर्माण झाल्यासारखा, पण भरपूर काही दुखणी त्याच्यातून निर्मित होते। तर आम्ही काय ठरवलं की आपला कचरा एकत्र करूया आणि कचरा एकत्र करून आम्ही आमच्या बिल्डिंगच्या मागे जाळायला आलेलो आहोत। तर ह्या अशा प्रकारे आम्ही बघा जाळतोय, दिसते का? हे आमची ऐश्वर्या मॅडम आहे, हे आमची सोनाली आहे आणि आजू आमची हे बघा इकडे ती खेळती। तर आम्ही तर नेहमी तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल, आम्ही सोबतच असते। तर आता कचरा जाळायचं चाललेलं, खूप म्हणजे एक पोतं भरून कचरा होता। कचरा म्हणजे ती कपडेच होते जुनी पाणी, पण ती जर समजा एखाद्या नदीच्या किनारी टाकून द्या, नाहीतर एखाद्या गटर टाकून, गटर तरी ब्लॉक होऊ शकतं आणि जरी नदीच्या किनारी टाकलं तरी नदीच्या किनारी टाकल्यावर पण काय होतंय, ती कचरा कपडे वरतीच येत आहेत, नंतर वरती आले की खातात जनावरं आणि जनावरांना खाल्लं की किती सारे प्रॉब्लेम होतात। आणि आजकाल खूप जास्त जनावरं सोडलेलीच आहेत, गाया वगैरे, आणि मग त्यांच्या पोटात पण दुखतो। हे बघा माझी आदू हाय करते सर्वांना, आदूकडून हाय बरं का, तिच्या अचानक लक्षात आत्ता आलं ब्लॉग चालू झालं म्हणून मग तिनं आत्ता हाय केलं। तर सर्वांना तिच्याकडून हाय। मी बसू का खाली मग, म्हणजे तुला दिसेल, बसू का? तर कचरा जाळायचं काम चाललं आमची सोनबाई हो काशी राहील, 3 सण झालेली आणि म्हटलं मला कसं अंधार झाला का नाही की जराशी मच्छरांना दूर होईल आणि मच्छरांना पण जरा कमी होतील, म्हणून मुद्दाम आम्ही सायंकाळीच असं आलो ही करायला। आदू माझी खूप गोड आहे, आमची हुशार आहे आदू। तर सगळ्यांना माझी अशी विनंती की कचरा शक्यतो कोणी कुठे टाकू नका, कचरा आपल्या जी कचऱ्याची गाडी येते त्याच्यात तरी टाका, किंवा काय चाललंय तुझं? राहू दे, तिचं खेळायचं होऊ द्या पहिलं। तर सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे आमची की कचरा ना कचऱ्याच्या ठिकाणीच टाका, नाहीतर तो नष्ट तरी करून टाका। आता खूप सारा कचरा होता, तो आमचा कदाचित कचरा ना एवढा मोठा कचऱ्याच्या गाडीवाल्यानं पण घेतला नसता, कारण की एवढ्या ह्याच्यात आमची ती गाडीच भरून गेली असती कचऱ्याची, आणि मग ते पण बरोबर आम्हाला पण वाटलं नसतं ना बाकीच्यांनी कचरा कुठे टाकायचा। म्हणून आम्ही असं ठरवलं की तो डायरेक्टली नष्ट करूया। आता कसं जरी पाऊस आला तरी टेन्शन नाही, कारण त्याची एकदम राखरांगोळीच झालेली आहे आणि मच्छर पण आता 3 दिवसांची जातील, बरोबर आहे का नाही? आणि जर तुम्हाला ह्याच्यातून काय कोणाला सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला। सोनाली तुला काय सांगायचं आहे ना, सांग बा। बरं तू बोल ना, तुला काय सांगायचं आहे इकडं? तुला बोलायचंय म्हणजे आदूला बोलायचंय, सोनालीला नाही बोलायचं, ती नंतर बोलेल। हा तुला काय बोलायचं दादा? हॅलो सगळ्यांना आमच्या आदूची पण रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। आदू लय शहाणी आमची मुलगी आहे, आणि ना तिचे पण कधी तुम्हाला ब्लॉगमध्ये कधी टाकत जाईन काय छान ॲक्टिव्हिटीज असतात बरं का। आणि उद्या परवा आम्ही एक ॲक्टिव्हिटी घेणार आहे। सध्याला आपल्या दीदीची तब्येत जरा व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे मी काय आता सध्याला काही घेतलं नाही, शॉर्ट्स पण घेतले नाही आणि व्हिडिओ पण घेतले नाही, पण आता ह्या 2 दिवसात एक छान ॲक्टिव्हिटी घेणार आहे, तर सगळ्यांनी नक्की बघा। त्याचा पण ब्लॉग काढणार आहे, मग त्यावेळेला बघा, आता परवा दिवशी घेणार आहे, परवा दिवशी। आणि हे आमच्या आशू मॅडम आहेत बघा, बरं त्यांच्याशी बोला, काय म्हणता हो तुम्ही? काही नाही म्हणत आहोत, मॅडमनी सांगितलं सगळी माहिती, छान माहिती बघा, किती कष्ट घेतात ते बरं का, एवढ्या लांब गेल्या ती, एवढ्या अडचणीत बघितलं आम्ही जंगलात आल्यागत आले कचरा जाळायला। एवढं म्हणजे ही आमची बिल्डिंग आहे ही, आणि त्याच्या मागं आम्ही कचरा जाळायला किती अडचणीत गेलं बघा कचरा जाळायला। का तुला बोलायचं यायचं? तर हे कसं आहे, कचरा नष्ट करणं गरजेचंच आहे ना, म्हणून आम्ही असं ठरवलं कचराच नष्ट करूया। हे बाळा आदू काय तुला बोलायचं? स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, काय म्हणायचं ग आदू तुला? काय? स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत। अरे वा, बघा आमच्या आदू किती गोड बोलते ना। कुणाला आदूला सांगायची का कमेंट करून? छान कमेंट करा, आमच्या आदूला खूप गोड आहे। आणि आमचे दुसरे अजून 2 कन्या आहेत ना, तर आमच्या घरी येते, हुशार कन्या, त्या आजारी पडले जम, खूप मोठी साथ आलेली आहे, तापाची, सर्दीची, खोकल्याची, आम्ही सगळे जम झालेलो आहे। तर सगळ्यांनी मास्क वापरा हे असं मी नाही सांगत,
हे मॅडम सांगतात बघा, सांगा तुम्ही सल्ला काळजी द्या. घ्या, मास्क वापरा, गरम पाणी प्या, डासांपासून लांब राहा. डासांच्या पासून लांब राहा म्हणजे ह्याच्यासाठी की खूप डेंग्यूची साथ इतकी जबरदस्त आली ना, मस्त पेशंट आहेत घरी. इतके जाम झालेत ना, खतरनाक जाम झालेले. त्यामुळे सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. परत काय वाटलं तर सांगेन. आणि माझ्या व्हिडिओला असंच सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्याकडून ही रिक्वेस्ट आहे सर्वांना. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू. देवाचा व्हिडिओ किती व्ह्यूज झाले त्याला? कचरा जाळून झालेला आहे, तर आता आम्ही घरी निघालेलो आहे. तर माझ्या सगळ्यांना परत एकदा विनंती, सगळ्यांनी आपापला कचरा असंच नष्ट करा. जर पूर्ण कचरा जळेपर्यंत आम्ही इथंच थांबलो का, तर इथं लेकरं बाळं खेळतात. अशी दिसतात का तुम्हाला? इथं अशी मुलं खेळत असतात, कारण त्यांची पण दक्षता घेणं गरजेचं आहे. हे ग्राउंड आहे म्हणजे आमच्या इथलं छोटंसं. तर ह्या ग्राउंडवर खेळताना कुणाला काही विजा होऊ नको, नाही का. आणि जर झालं तर ते योग्य पण नाही आहे ना. ते परत कुठेतरी कुठलं दाखवू? आधीचं काय म्हणणं काय का आधू? दाखवलं की, ते दाखवलं की. आपण आता अंधारात असं कवर थांबायचं ना. अगं सगळं दाखवलं आधू, सगळं दाखवलं. तिचं म्हणणं हे दाखवा ते, हो सगळं दाखवलं. तिचं म्हणणं हे दाखवा ते दाखवा, ते दाखवलं, सगळं दाखवलं, काही टेन्शन नाही. तर की इजा नको व्हायला कुणाला म्हणून आम्ही खूप वेळ झाला, जसं 1 तास झालं. हाय का? होय होय शोधतो. चावी हरवली होती कचऱ्यात इथं गावतात. आम्हाला वाटलं इथंच विसरली, पण सोनालीनं चावी तिथंच ठेवली होती घराच्या खिडकीत वगैरे, नाही का. मग ती एक जण आमच्यातलं पुढे गेला आशू मॅडम, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं चावी आहे म्हणून. आता मग आम्ही चला चावी भेटली का? भेटली चावी भेटली. बरं बरं, सगळ्यांना बाय बाय.